तर आता आपण धाराशिव जिल्ह्यातील संत गोरोबा काम मंदिराजवळ आलेलो आहोत. आजपासून या ठिकाणी एक मोठी यात्रा चालू झालेली आहे. आपण पाहताय लांब लचक बारी, फार लांबून अशी बारी लागलेली आहे आणि या बारीत भाविक भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनानं ट्रस्टनं हा मंडप केलेला आहे. सावलीची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी भाविक भक्तांसाठी फराळाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. माझ्या वडिलांच्या प्रित्यर्थ चालू आहे हे सगळं. मुक्काम पोस्ट जवळ विश्वनाथ रामभाऊ कापरे त्यांच्या स्मरणार्थ हे चालू आहे. मी त्यांची मुलगी आहे. तुमचं नाव? मी सिंधू विश्वनाथराव कापरे. सर्व कुटुंबियातर्फे हे नियोजन आहे. वडिलाच्या स्मरणार्थ या भाविक भक्तांसाठी फराळाची व्यवस्था आहे. हो, दर्शनाला जाणाऱ्या लोकांसाठी आपण बुक्का, अष्टगंध, वेगवेगळ्या टाईपची फुले ठेवलेली आहेत आणि तुळशी मंजुळा असं दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी देतोय आणि दर्शन घेऊन बाहेर येणाऱ्या लोकांसाठी साबुदाणा खिचडी, केळी असं प्रसादाचं नियोजन केलेलं आहे. किती वर्षापासून करताय? साधारण 8 वर्षापासून करत आहे. 7 वर्षापासून माझ्या आईच्या स्मरणार्थ चालू आहे. आता वडिलांना जाऊन माझ्या 5 महिने झाले, तर त्यांच्या स्मरणार्थ सुरू आहे. धन्यवाद मॅडम. तर आपण पाहतोय आपले जे पूर्वज आहेत, आई वडील किंवा आजोबा, त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते. तर आपण या ठिकाणी पाहतोय वारकऱ्याची रांग आहे, दर्शन रांग, आणि या ठिकाणी तिथं रक्तदान शिबिर चालू आहे. हे आहे भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे. मॅडम ही जरा असं ठेवा, जरा बोर्ड दिसावा. तर या ठिकाणी काही रक्तदान करत आहेत. आपण जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा? सुनील रामचंद्र पवार. कुठले आहेत? एडशी. रक्तदान करायला हा, पहिले कधी केलं होतं? पहिले केलेलं आहे ना, 2-4 वेळेस केलेलं आहे. काय होतंय रक्तदान केल्यामुळे काय फायदा वगैरे काय? फायदा काय? रक्तदान म्हणजे दानच आहे. हो, दान करायला काय आहे? पुन्हा जर एखादा जीव वाचतोय आपल्याला वाचतंय ना, आपल्याला बी कोणतरी देणारच आहे ना, पुन्हा आपल्याला लागल्यावर त्यामुळे द्यायचं. तुम्हाला कोणी करायला सांगितलं का स्वखुशीला? मी तर माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त मी स्वखुशीने 4-5 वेळेस केलं आणि आता देवाच्या दारात करायला लागला, त्यामुळे काय टेन्शन नाही. या ठिकाणी पाहतोय भाविक भक्त ब्लड बँकेचे व्यवस्थापक आहेत. चर्चा करू. तुमचं नाव सांगा? माझं नाव अजय चंद्रकांत रोडगे. कुठले ब्लड बँक? ही आपली ब्लड बँक उमरग्याची आहे सर. उमरग्याची. पण मला एक सांगा, आता हे रक्तदान कार्य काय स्वखुशीने करतात, काय जनजागृती करायला लागते, रक्तदान करण्याचे फायदे काय? रक्तदान करण्याचे फायदे भरपूर आहेत. जर एखाद दिवस आपलं वजन जर वेट लॉस होत नसेल, रक्तदान केल्यामुळे लोहाचे प्रमाण कमी होते. भरपूर आहे तसं. हार्टवर लोड कमी होते, कॅलेस्ट्रॉल प्रमाण कमी होते. एसबीचे प्रमाण विषय काय वाटतंय? एसबीचं कसं आरबीसी वगैरे रिकवर होते ना व्यवस्थित. रक्तदान करण्यानं रिकवर होतं. हा, धन्यवाद. का कसा आहे प्रतिसाद, कसा मिळतोय? उन्हा टेम्परेचर असल्यामुळे तसं बरं आहे. संध्याकाळी म्हणजे ऊन कमी झाल्यावर वाढेल? ऊन कमी झालं वाढेल. आतापर्यंत 20 जणांना डोनेट केले, अजून सर्व दिवसभर आहे. निश्चितच जनजागृती झालेली आहे. जे आलेले भाविक आहेत रक्तदान करत आहेत. तर या ठिकाणी पाहता आपण विश्वनाथ रामभाऊ कापरे हे लातूर जिल्ह्यातील जवळा गावचे, आणि त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी फराळाची सोय आहे. आणि या ठिकाणी जी लाईन वारकऱ्यांची दर्शनासाठी रांग आहे, त्या ठिकाणी फुलं आणि तुळशी या ठिकाणी सोय केलेली आहे. ताई तुमचं नाव सांगा? सुवर्णा महादेव कापरे. कुणाच्या स्मरणार्थ हे वाटत चालू? आजा सासरे आहेत आमचे. आजा सासरे, अजय सासरे, त्यांची सून आहेत तुम्ही? हा ना, सुनाय. सासऱ्याच्या स्मरणार्थ हे वाटत. पण किती आणलंय फुलं, किती आणले, किती आणलं काय सांगा? भरपूर आणले तिथं. आता अंदाजे काय नाही असा वजनी नाही, पण जेवढं जमल तेवढं आणले. हा, भरपूर आणले. सगळ्या वारकऱ्याला मोफत द्यायला मोफत चालू आहे द्यायला, मोफत चालू आहे. तर या ठिकाणी पाहतोय आम्हाला ते आम्ही चॅनल तर्फे आम्ही काकाला अर्पण करू. या तुम्ही घ्या, घेऊन जावं, मोफत आहे. तर या ठिकाणी पाहिलं आपण वारकरी जे का आता दर्शनासाठी आलेत, बाहेरून लांबून आलेत, त्यांच्यासाठी आणि विश्वनाथ रामभाऊ कापरे म्हणजे जे सासरे, त्यांच्या सासऱ्याच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी मोफत सेवा केलेली आहे.
अरे वा वा. होय. तर या ठिकाणी जे वारकरी आले त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनामार्फत सुद्धा एक चौकी या ठिकाणी चालू केली आहे. आपण या ठिकाणी पाहतोय तर पोलीस अधिकारी कर्मचारी बसलेले आहेत. त्यांचं पूर्ण लक्ष आहे आणि या मंदिरामध्ये पूर्ण CCTV लावले आहेत आणि पोलीस अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत गर्दीवर. तर इथं बरेच भाविक भक्त आहेत. ताई आपलं नाव सांगा. मी सोनम शिंदे आहे. देवाच्या दरबारामध्ये उभी राहून आता मागते 10,000 रुपये लोकांना. कुठले आहेत गाव? माझं गाव ढोकी आहे. काय खूप गर्दी होते. दर महिन्याला यात्रा असते. आता ही 8 दिवस यात्रा असते. फुल गर्दी असते. कोण करायचं? आता एवढी गर्दी असते की पाय ठेवायला जागा नसतो. एवढी गोरोबा काकाची सत्व आहे इथलं. 33 कोटी देव इथं येतात त्यांना भेटायला. पैसे भेटायचे चांगले म्हणजे हा समजे 10,000 रुपये मनानं देऊन जाते. पाया पडून जाते. देव समजून आशीर्वाद देऊन आशीर्वाद देते त्यांना सुखी ठेवण्याचा. आम्हाला आशीर्वाद. आई जगदंबा तुमचं कल्याण करो सुखाचं ठेवतो माझं. धन्यवाद. आम्हाला बी आशीर्वाद दिला. मामा काय चालू आहे आता इथं या ठिकाणी? मामा गंध लावायलेत. सगळ्याला गंध लावतोय का? हो सगळ्याला गंध लावतो. पैसे असो नसो त्यांच्या मनात देतात दक्षिणापेक्षा मला. म्हणजे एक सेवा म्हणून करताय? हा सेवा नाव काय तुमचं? सिनाप्पा वाघमोडे. कुठले आहेत? इंदापूर तालुका पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातून आलेत का इथं? हो म्हणजे कोणा दिंडी सोबत आलेत का? नाही एकटं झालं. एकटेच आले? हा पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष. हो बरं, मग असं पैसे असो नसो तुम्ही गंध लावता? हो लावतो. मी कोणाला मागत नाही. कमाई चांगली होत असेल काय? चार पैसे बऱ्यापैकी होते. तर या ठिकाणी पाहतोय आपण वेगवेगळ्या प्रकारचे आता सेवा करणारे काही ठिकाणी फराळ सेवा आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय ताक होतो. हे मामा पुणे जिल्ह्यातून आलेत आणि गंध लावायची सेवा करतायत. चला 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 गर्दी करू नका इकडून इकडून. चला ताई तुम्ही पोलीस आहेत का? पोलीस मित्र ते आता नवीन पोलीस मित्र संघामध्ये नाव सांगा तुमचं. माझं मुमताज तांबोळी. कुठले? तेर मधले. मग काय वाटतं हे पहिल्यांदाच तुम्ही ह्याच्यात आले का? 5-6 महिने झालं येरमाळ्यामध्ये पण केलं. म्हणजे वारकऱ्याची सेवा त्यांना शिस्त लावणं हे करणं म्हणजे आनंद वाटतो, समाधान वाटतं. आनंद वाटतं आम्हाला. छान वाटतं. तर या ठिकाणी बऱ्याच दिंड्या काल पासून दिंड्या आलेल्या असतात. आज एक दिंडी आलेली आहे. आपल्याला आपण चर्चा करू कुठली दिंडी आहे. मामा तुमचं नाव सांगा. शशिकांत धुंडराम देशमुख. कुठली दिंडी? डोकी. डोकीचे. काकाची सासवडी. बर बर. संत बरोबर काकाची काकाची सासवडी डोकीची. तुम्हाला आता तुम्ही म्हणजे जावायचं दिंडी घेऊन आलो? जावायचं. एक सासरा म्हणून एक जावायकडे आलेले वेगळंच थोडस आनंद योग्य आनंद वाटतो. किती वर्ष दिंडी असते? 10 वर्ष जाते. 10 वर्ष. तुमचं नाव सांगा माऊली. भारत नानामाळी डोकी. 10 वर्षापासून दिंडी आहे. मग काय आता काकाची सासवाडी डोकी? काकाच्या सासरवाडी मधूनच दिंडी तिथून दिंडी आणतो. कारखाना पण चालला होता म्हणून. कारखाना आमच्या ह्या दिंडीमुळे चालू झालाय. बर बर बर. काय वाटतंय? काय वाटतंय म्हणजे आता काकाचं आनंदी आनंद आहे या दिंडीमध्ये. समाधान आहे. समाधानी सर्व वारकरी समाधानी आहेत. रामकृष्ण हरी.